सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला। या घटनेदरम्यान ग्रामस्थ आणि धर्मप्रसारक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित धर्मप्रसारकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले, त्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली। दरम्यान या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली असून पुढील तपास सुरू आहे। तुम्ही बघूया ना काही चांगलं काय शिकवतात। एकाने मध्ये पुढे प्रश्न करायचा ऐका तुम्ही देवाने जगाला वेगळी केली, त्याने आपला दिला अशा विश्वास नाश केली त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त। या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रेम केली की त्याने आपला एकूण एक पुत्र दिला, अशासाठी जो कोणी त्याचा विश्वास होतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त। आता प्रश्न इथं असा आहे की प्रियानो बायबल आम्हाला सांगते की देवाने जगावर प्रीती केली, किंवा असं म्हटलं नाही की देवाने एखाद्या कुठल्या विशेष समाजावर किंवा एखाद्या घटकावर नाही, तर संपूर्ण जगावर त्यांनी प्रेम केलेलं आहे। आणि ते प्रेम त्यांनी व्यक्त करताना बायबल सांगते की त्याने आपला एकूण एक पुत्र दिला, अशासाठी जो कोणी त्याचा विश्वास होतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त। आज तुम्ही जर मला म्हटला बायबल आम्हाला एका वाक्यात सांगा, तर बायबल हे सांगतं की देवाने प्रेम केलं आणि 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव म्हणून आला। प्रभू येशू ख्रिस्ताने आपला स्वतःचा प्राण दिला आणि प्रिया आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त 3.5 वर्ष जगामध्ये होते आणि 3.5 वर्षामध्ये त्याने 3.5 वर्ष देवाचं कार्य केलं। आणि प्रभू येशू म्हणला की मी सर्व मानव जातीच्या पापासाठी मला बदल